नमो नमः छात्राः। पश्यन्तु, अत्र एकं चित्रमस्ति। जानाति वा एषः महोदयः कः अस्ति? कः अस्ति एषः तेजस्वी पुरुषः? एषः मान्यः आदिशंकराचार्यः। कोण थे? आदिशंकराचार्य। कोण होते आदिशंकराचार्य माहिती आहे का? आदिशंकराचार्य कोण होते? आदिशंकराचार्य हे आपलं जे 4 पीठं आहेत, या 4 पीठांची निर्मिती करणारे आदिशंकराचार्य. येतं लक्षात? प्रकांड पंडित, वेगवेगळी स्तोत्र निर्माण करणारे, आणि ही सगळी जी स्तोत्र आहेत ही सगळी गेय, ज्याला गाता येत आहेत, ज्याला छान छान चाली लावून लयबद्धता ज्यांच्यामध्ये आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्वैत सिद्धांताचा पुरस्कार करणारे, अद्वैत सिद्धांताचे भाष्यकार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते हे शंकराचार्य. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या 4 पीठांची त्यांनी निर्मिती केली, भारताच्या 4 दिशांमध्ये पीठांची जी त्यांनी निर्मिती केली, त्या एकाही पीठाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे न घेता शिष्यांमध्ये दिली. म्हणजे मोह नाही, हे मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. येते लक्षात? अशा पद्धतीने शृंगेरी मठ, गोवर्धन मठ, शारदा मठ, ज्योतिर्मठ अशा 4 मठांची म्हणजेच पीठांची निर्मिती त्यांनी केली. त्याच्या या चित्राच्या शेजारी तुम्हाला इथे श्लोक मी नमूद केलेला दिसतोय. कोणता आहे श्लोक? वाचताय तुम्ही सगळेजण, तुम्हाला कळतोय तो. आपल्या शाळेमध्ये तुम्ही इयत्ता 10वीच्या वर्गातून हे पाठांतर ऐकत आलेले आहात, आणि यावर्षी तुम्ही खरं हे पाठांतर करणार होते, परंतु करोनामुळे तुमचं काही हे पाठांतर झालं नाही. परंतु तुम्हाला हे शब्द माहिती आहेत, तुमच्या कानावरती हे पडलेले आहेत. आठवतंय ना? ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते. आठवतंय का? ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आठवलं ना? हे स्तोत्र मी इथं का सांगितलं तुम्हाला? तर हे स्तोत्र लिहिलेलं आहे आदिशंकराचार्यांनी. तसंच अजून एक श्लोक तुम्हाला, स्तोत्राची ओळ छोटीशी तुम्हाला इथे दिसते बघा. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदुशेखरम कृपाकरम. कालभैरवाष्टक स्तोत्र येते, ते सुद्धा शंकराचार्यांनी रचले. तुम्ही जर हे 2 उदाहरणं तुम्हाला का दिले? कारण एक तर पहिलं उदाहरण म्हणजे आपण शाळेमध्ये तुम्ही ते ऐकताच, ऐगिरी नंदिनी. इतकी सुंदर रचना आहे ते. आता याच्यामध्ये इतकं नादमाधुर्य आहे, गेयता आहे, आणि याच्यातले शब्द जे आहेत ना, इतके तेच म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स सारखे म्हणतो ना, असे एकसारखे शब्द किती वापरलेत त्यांनी. पहिलं तर तुम्हाला सांगितलंच मी, अजूनही एक सांगते बघा, तुम्ही ऐका. कर मुरली रव वर्जित कूजित लज्जित कोकिल मंजुमते. शब्द ऐका, त्याची ठेका बघा. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. कळते? निजगुणभूत महाशबरी गणरंगण संस्कृत केलिरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. कळते? तर इतकी सुंदर रचना आहे. हे तर 2 उदाहरण आहेत. असे तर कैक स्तोत्र त्यांनी लिहिलेत, आणि एक भाष्य त्यांनी एका वेगवेगळ्या ग्रंथांवरती लिहिलेले आहेत. तुम्हाला या धड्याच्या शेवटी त्यांनी काय काय त्यांची ग्रंथसंपदा आहे ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर असं हे व्यक्तिमत्व न भूतो न भविष्यती,
तर त्यांच्या जीवनातील 2 छोटेसे प्रसंग आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत या धड्याच्या माध्यमातून. तर प्रत्यक्ष धड्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण धड्याची प्रस्तावना आणि इथे असणारे काही प्रश्न आपण बघूयात. बघा, प्रथम प्रश्न बघूयात. बघा, यूयम कानी स्तोत्रानी जानीथ. आता हे तर 2 स्तोत्र तुम्हाला मी सांगितलेत. याच्यापेक्षाही शिवाय तुम्ही घरी वेगवेगळे स्तोत्र लहानपणापासून म्हणत असाल तर साधारणतः वक्रतुंड महाकाय तुम्ही बहुतेक जण म्हणता. तुम्हाला सगळ्यांना हे स्तोत्र माहिती आहेत, मराठीतले असू द्या, संस्कृतमधले असू द्यात, तर ते सांगायचे आहेत तुम्हाला ते. दुसरं आहे चर्पट पंजरिका स्तोत्रस्य रचयिता कः. आदिशंकराचार्येन रचितमस्ती एतत् स्तोत्रम चर्पट पंजरिका. तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर आदिशंकराचार्यांनी रचलेले वेगवेगळे स्तोत्र तुम्हाला असे वेगवेगळ्या गायकांनी गायलेले त्याची भल्ली मोठी लिस्ट दिसेल तुम्हाला आणि तुम्ही ऐकू शकाल ते. त्याच्यात चर्पट पंजरिका स्तोत्र आहे. त्यानंतर आदिशंकराचार्यांवर संस्कृतमधला पहिला पूर्ण संस्कृत चित्रपट आहे आदिशंकराचार्यांवरचा, तो सुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. तर माहिती करून घ्या या विषयी. आणि आदिशंकराचार्यस्य कार्यविषय किम जानीथ. तर आता तर धड्याच्या माध्यमातून थोडंसं तुम्ही शिकाल, परंतु मी आत्ता तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही तो चित्रपट पहा, त्यानंतर वेगवेगळे स्तोत्र बघा की किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये यांचं पांडित्य तुम्हाला तिथे दिसेल, ते तुम्हाला जाणवेल. बघा तुम्ही ते. बघा, आता प्रस्तावना असते अत्र. भारतदेशे दीर्घा आचार्य परंपरा वर्तते. तस्याम् अद्वैतसिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरु आदिशंकराचार्यः प्रसिद्धः. महान् तत्त्वज्ञः अयं जनप्रबोधनार्थं भारतभ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत्. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्राणि अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. तस्य जीवनचरित्रात महत्त्वपूर्ण 2 प्रसंगौ अत्र उद्धृतौ. काय सांगितलंय प्रस्तावनेमध्ये? भारत देशे दीर्घा आचार्य परंपरा, खूप मोठी आचार्य परंपरा भारतामध्ये आहे. तुम्हाला गुरु आणि शिष्य हे नावं आठवा म्हटलं तर तुम्हाला कितीतरी नावं आठवता येतील आपल्या पुराण काळापासून. तर म्हणून म्हटलं दीर्घ आचार्य परंपरा आहे. आणि याच्यामध्ये तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकार जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्ध. आणि बघा, आदिशंकराचार्यांना काय उपमा दिलेली आहे? जगद्गुरु म्हटलेले. आणि तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकार, अद्वैत सिद्धांताचे भाष्यकार म्हणून या आदिशंकराचार्यांना ओळखलं जातं. अद्वैत सिद्धांत म्हणजे कोणामध्येही भेद नाही, सगळेजण सारखे असतात. उच्च नीच असा कोणामध्येही भेदभाव नसतो. सगळे मानव, सर्व सजीव हे सारखेच आहेत. यांच्यामध्ये कनिष्ठ उच्च असा भेदभाव नाही. हे किती वर्षांपूर्वी सांगणारे हे आदिशंकराचार्य बघा. आणि अजूनही लोकांना सांगायलाच लागतं हे. महान तत्त्वज्ञ अयम जनप्रबोधनार्थं भारतभ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत. अजून काय शब्द वापरला त्यांच्यासाठी पहा. महान तत्त्वज्ञ, जगद्गुरु म्हटलंय, त्यानंतर अद्वैत सिद्धांताचे भाष्यकार म्हटलंय, नंतर महान तत्त्वज्ञ यांनी जनप्रबोधनासाठी, लोकांच्या प्रबोधनासाठी भारत भ्रमणं कृत्वा, त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं आणि भारताच्या चतुस्रुषु दिक्षु, 4 दिशांना पीठ स्थापन केली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 4 पीठं कोणती ती. तेन रचितानी गेयानी अर्थपूर्णानी स्तोत्राणी अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. आणि त्यांनी रचलेली ही जे काही अर्थपूर्ण स्तोत्र आहेत, ही कशी आहेत? गेय म्हणजे गायेबल, म्हणजे गाता येतात अशी. आणि ही स्तोत्र लोकांच्या मुखात अजूनही आहेत. केव्हा होऊन गेले हे? 8व्या शतकात. अजूनही त्यांची स्तोत्र लोक म्हणतात, येते लक्षात. आणि आता तर उलट यूट्यूब आणि हे माध्यमं इतके आल्यामुळं तो अधिकाधिक त्याचा प्रचार आणि प्रसार होतो. आणि ही खूप छान गोष्ट आहे. आणि म्हणूनच बघा, तुम्ही मगाशी तुम्हाला मी सांगितलं ना, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, कालभैरवाष्टक स्तोत्र ही त्यांची रचलेली घराघरांमध्ये म्हटली जातात. त्यानंतर तस्य जीवनचरित्रात महत्त्वपूर्ण 2 प्रसंगौ अत्र उद्धृतौ. तर या पाठात तुम्हाला त्यांच्या जीवनातले 2 महत्त्वपूर्ण प्रसंग बघायचे आहेत. करूयात सुरुवात आपण ते बघण्यासाठी. बघा, हे जे चित्र आहे, ही आहे पहिल्या गोष्टीचं चित्र.
या पहिल्या गोष्टीच्या चित्रामध्ये तुम्हाला त्यांच्या बालपणीचा प्रसंग आहे तो, म्हणून इथे छोटा शंकर दिसतोय. येतं लक्षात? शंकराचार्य जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. काय आहे प्रसंग? तर शंकराचार्य हे म्हणजे कसं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं आपल्या जे संसार, मोह, माया या सगळ्यापासून दूर असलेले आणि म्हणून इतकं मोठं काम केलं त्यांनी. तर अशा वेळेस या सगळ्यातनं ते विरक्त झाले होते. संन्यास त्यांना स्वीकारायचा होता. सगळ्या या मोहमायापासून त्यांना दूर जायचं होतं. आणि आई काही त्यांना परवानगी देत नव्हती, कारण कुठल्याही आईचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्याने छान संसार करावा, त्याला मुलं बाळं व्हावेत आणि आपला वंश पुढे चालवावा, अशी एक साधारणतः प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. बरोबर आहे? तशीच या शंकराचार्यांच्या आईची सुद्धा इच्छा होती, पण शंकराचार्य या सगळ्या गोष्टीत रमणारे नव्हते. परंतु आईच्या परवानगीशिवाय ते संन्यासही घेत नव्हते, हे लक्षात घ्या तुम्ही. कळतंय? आणि मग आईची परवानगी त्यांनी घेतली आणि मगच संन्यास घेतला. पण मग ती परवानगी कशी घेतली त्याचं सुंदर प्रसंग आपल्याला या माध्यमातून पाहायचं आहे. बघा, सुरुवात करूयात. प्रथमः प्रसंगः संन्यासार्थम अनुमतिः प्राप्ता. शीर्षकं किमस्ति? संन्यासार्थम अनुमतिः प्राप्ता. संन्यास घेण्यासाठी अनुमती, अनुमती म्हणजे परमिशन, परवानगी त्यांनी प्राप्त केली, मिळवली आईकडनं. कशी मिळवली ते बघूयात. बघा आता. भारतस्य दक्षिण दिशि केरल प्रदेशे अलुवा नगरस्य समीपं कालडी नाम ग्रामः, सः ग्रामः पूर्णा नदीतीरे वर्तते. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत्. तुम्हाला लक्षात आलं का? शंकराचार्य कुठलेत? भारतस्य दक्षिण दिशि म्हणजे दक्षिण दिशेला, केरळ प्रदेशे अलुवा नगरस्य समीपम, केरळमधील अलुवा नगराच्या जवळ, कालडी नाम ग्रामः. लक्षात येते? दक्षिणेला केरळ, त्याच्यात अलुवा नगर, त्या अलुवा नगराच्या जवळ कालडी नावाचं गाव, जे पूर्णा नदी तीरे असती. कळते? पूर्णा नदीच्या काठावरती ते होतं. तिथं त्यांचा जन्म झाला. पूर्णा नदी, नद्याः नाम किमस्ति? पूर्णा. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके, इसवी सन 8वं शतक, ख्रिस्ताब्दे म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला. तस्य पिता शिवगुरुः माता आर्यांबा चास्ताम. आता बघा, कह तस्य पिता, कह तस्य पिता, तस्य पिता शिवगुरुः आणि माता का असती? आर्यांबा. शिवगुरुः पिता, आर्यांबा माता असती. चास्ताम, संधी लक्षात आला असेल तुमच्या. च अधिक आस्ताम, च अधिक आस्ताम. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. मग काय झालंय? बाल्ये एव म्हणजे लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरु हे काय झाले? दिवंगत झाले. दिवंगत अर्थ माहिती आहे का तुम्हाला? दिवंगत झाले म्हणजे स्वर्गवासी झाले. स्वर्गवासी झाले म्हणजे मृत्यू पावले. येतं लक्षात? फक्त शब्दांमधला फरक असतो. आपण इथं त्यांचा मृत्यू झाला असं आपण अनुवादामध्ये म्हणणार नाही आहोत. आपण अनुवाद करताना त्यांचे वडील लहानपणीच त्यांचे वडील दिवंगत झाले असाच शब्दप्रयोग करायचा. कळालं? तस्मात् मातैव पुत्रस्य पालनम अकरोत. मातैवचा संधी दिलाय बघा इथे. माता अधिक एव, माता अधिक एव. आणि मग वडील वारल्यामुळं माता एव पुत्रस्य पालनम अकरोत. त्यांचं पालन पोषण कोणी केलं? मातेनेच केलं. पंचमे वयसी उपनीतः सह पठनार्थम गुरुम उपागच्छत. पंचमे वयसी, बघा तुम्ही, पंचम म्हणजे 5, 5व्या वयात, वयाच्या 5व्या वर्षी म्हणजे 5व्या वर्षीच उपनीतः सह म्हणजे उपनयन झालेले ते, म्हणजे त्यांची मुंज झाली. पूर्वी गुरुगृही शिक्षणासाठी जाताना मुंज केली जायची बघा. तुम्ही 9वीला शिकलाय, तुम्हाला हा शब्दप्रयोग गेलेला आहे. येते लक्षात? उपनयन त्यांचं केलं गेलं आणि ते शिक्षणासाठी म्हणून कुत्र गच्छतीसह, बघा इथं संधी लक्षात येईल. गुरुम
अधिक उपागच्छत, गुरुम उपागच्छत, कुत्र गच्छती सह गुरुम, गुरुम प्रति गच्छती, म्हणजे गुरूंकडे ते गेले. कितव्या वर्षी गेले? 5व्या वर्षी. लक्षात घ्या, 5व्या वर्षी आपल्याला काय कळतं? हे 5व्या वर्षी शिक्षणासाठी गुरुकडे गेले. तत्र वेद वेदांगानी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन बालकोयम अधीतवान. आणि मग तिथं त्यांनी काय केलं? तर वेद वेदांगाने विविध शास्त्र या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला. बालकोयम, कोपीसारखा संधी पा, बालकः अधिक अयम, हे सगळं ते अधीतवान, याला अंडरलाईन मुद्दामून करून दिले, तुमच्या लक्षात आलं असेल. कृतवान, कृतवती, मागच्या वर्षी जो शब्द तुम्ही शिकलात, अधीतवान म्हणजे शिकला, तवतू प्रत्ययांत रूप आहे ते, म्हणजे ते शिकले. वेद वेदांग विविध शास्त्र या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला. पण कसा केला? असाधारण वेगाने, म्हणजे अफाट बुद्धिमत्ता असलेले ते होते, म्हणून तर 5व्या वर्षी शिकायला गेले ते. तिथं असाधारण वेगाने, अनन्यसाधारण अशा वेगाने त्यांनी हे सगळा अभ्यास केला. पठनाधिकम समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. सगळा अभ्यास वगैरे करून समाप्य संपवून शंकरः गृहं प्रत्यागतवान, परत आले ते घरी. गृहं प्राप्य मातृसेवाम आरभच. आणि घरी आल्यानंतर काय केलं? मातृसेवाम आरभत, म्हणजे आईची सेवा करायला सुरुवात केली. प्राप्य, समाप्य हे शब्द कोणते लक्षात येतात? ल्यप्रत्यय, लबंत. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयति स्म. आईचं नाव आर्यांबा, ती काय करते? पुत्रस्य विवाह विषये, मुलाच्या विवाहाविषयी सदैव चिंतयति स्म, नेहमी ती चिंतयती विचार करत असे. चिंता नाही, विचार करणे. विचार करत होत्या त्या नेहमी, मुलाचा विवाह कधी होईल, कसा होईल, या पद्धतीने. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. तुम्हाला मी सांगितलं ना प्रस्तावनेमध्ये की शंकराचार्यांना विवाह करायचाच नव्हता, ते या सगळ्या मोहमायेपासून दूर होते. परंतु आईकडनं परवानगी घेतल्याखेरीज जायचं नाही. त्यांचं वर्णन कसं केलं पहा. परंतु मनसा वचसा कर्मणा, तृतीयेची रूप आहेत पहा. मनस सकारांत पयससारखा, मनसा मनाने, वचसा बोलण्याने, वचस बोलणे, आणि कर्मणा म्हणजे कर्माने कामाने, विरक्त असलेले ते म्हणजे मनाने, कर्माने आणि बोलण्याने विरक्त. आता विरक्तचा अर्थ दिलाय बघा. विरक्त असणं म्हणजे सर्व मोहांपासून दूर असणं, अलिप्त असणं. शंकराचार्य कसे होते? सर्व मोहांपासून अलिप्त, म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं व्हायला पाहिजे. तर ही कुठल्याही मोहमायेमध्ये ते अडकलेले नव्हते, सगळ्यापासून दूर होते, म्हणून विरक्त शब्द वापरलाय. तर मनाने, बोलण्याने, कर्माने सगळ्याने विरक्त असलेले हे शंकराचार्य संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. त्यांनी संन्यासासाठी अनुमतीची प्रार्थना केली, अनुमती मागितली. कोणाकडे? अर्थात आईकडे. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा आर्यांबा चिंतामग्ना जाता. आईला हे सगळं आवडेल का? नाही. आईला दिसतंय ना, पण तो ऐहिक विषयेषु अरुचिम. आता रुची शब्द तुम्हाला माहिती आहे का? रुची म्हणजे आवड, बरोबर आहे. मग विरुद्धार्थी शब्द अरुची, आणि मग अरुचीचा अर्थ काय झाला? नावड. आवडत नाही. काय आवडत नाही? ऐहिक विषय म्हणजे संसाराशी रिलेटेड जे विषय असतात ते सर्व विषय, कळतंय? मग त्याच्यामध्ये तुमचं सगळं आलं, तुमचं पैसा अडका, तुमचं उपभोग, या सगळ्या गोष्टी आल्या. या सगळ्यापासून, या सगळ्याची त्यांना नावड होती. ही सगळी नावड बघून आर्यांबा चिंतामग्ना जाता. चिंतामग्न म्हणजे अतिशय चिंतातूर त्या झाल्या होत्या. त्यांना कळत नव्हतं की आता आपल्या या मुलाचं करायचं तर काय करावं, हे त्यांना लक्षात येत नव्हतं. अतिशय चिंतित झाल्या होत्या त्या. येते लक्षात? हां, तुम्हाला दिसत नसेल तर पृष्ठ क्रमांक 65 काढा, म्हणजे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं पूर्णा नदीं गतः. यदा सः स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः.
नक्रः झटिति तस्य पादम् अगृह्णात् तदा शङ्करः उच्चैः आक्रोशत् अम्ब त्रायस्व नक्रात् त्रायस्व। आक्रोशं श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता आर्याम्बा पुत्रं नक्रेण गृहीतम् अपश्यत्। भयाकुला सा अपि रोदनम् आरभत। शङ्करः मातरम् आर्ततया प्रार्थयत् अम्ब इतः परम् अहं न जीवामि, मरणात् पूर्वं सन्यासी भवितुम् इच्छामि, अधुना वा देहि अनुमतिं। चेतसा अनिच्छन्ती अपि विवशा माता अवदत् वत्स यथा तुभ्यं रोचते तथैव भवतु। काय घडलं बघा, लक्षात आलं का? एकस्मिन् दिने शङ्करः कुत्र गतः? पूर्णा नदीं। पूर्णा नदीं किमर्थं गतः सः? स्नानार्थं। यदा सः स्नाने मग्नः तदा कः आगतः? पश्यन्तु, अत्र पुस्तके अस्ति कः आगतः? नक्रः आगतः। नक्रः नाम मगर, मराठीमध्ये मगर, संस्कृतमध्ये मकर। मकर शब्द माहिती आहे तुम्हाला. जेव्हा ते स्नानामध्ये मग्न होते तेव्हा तिथे एक मगर आली. आता आपण मगर आली म्हणतो, मगर आला असाही शब्दप्रयोग चालतो. तर तिथं एक मगर आली. नक्रः आगतः. नक्रः झटिति तस्य पादम अगृह्णात. त्या मगराने काय केलं? झटिति, पा इथे अर्थ दिला सत्वरम. त्या मगराने पटकन, सत्वरम झटिति शीघ्रम पटकन, तस्य पादम अगृह्णात त्याचा पाय पकडला. साहजिकच आहे, शंकर उच्चैही आक्रोशत. शंकराचार्य जोरात ओरडले. काय ओरडले? अंब त्रायस्व नक्रात त्रायस्व, आई वाचव, या मगरापासून वाचव, असं ते जोरात ओरडले. आई आली धावून. मग आता ते काय म्हणाले बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील अभ्यास शिकण्यासाठी. तोपर्यंत शुभम भवतु.